श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. चला तर आज मी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओवर बोलणार आहे. तर की असा व्हिडिओ आहे की तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या फायद्याचा आणि महत्त्वाचा. म्हणजे खरंच की गावाकडे ज्यांचे खूप नुकसान होते आणि आता आजकाल ही दैवी शक्ती आहे तिथं अघोरी शक्तीसुद्धा आहे, हे तर तुम्हाला आम्हाला माहितीच आहे. तर ह्याच्यावर आपण सात्विक उपाय करूनच त्याच्यावर मात केली पाहिजे. खूप जणांचं ह्या गोष्टींमुळे नुकसान होतं. ह्या सूक्ष्म गोष्टी असतात पण दिसत नाहीत, पण ह्या खूप प्रभाव आपल्या आयुष्यावरती करतात, आपल्या प्रापंचिक आयुष्यावरती तर करतात. म्हणूनच तर हा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे. तर श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर पुढे नक्की मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या गाई म्हशी मरत असतील, अचानक बघा मरत असतात आणि गाई म्हशी कोणाच्या मरत असतील अचानक, असं म्हणजे काय नाही काय होतं. अमावस्या पौर्णिमेला कोणाच्या घरात मृत्यू पावतात, तर कोणाचं एकदमच वेड्यागत विचार येतात, नैराश्य येतं, येड्यागत करायला लागतात. म्हणजे खूप असं काही होतच असतात, हे तुम्हाला माहितीच असेल. तर प्रत्येकाच्या घरात, म्हणजे प्रत्येकाचा नाही म्हणू शकत, पण कुणाला असा त्रास होत असेल तर म्हणजे मुलात आणि वडिलात न पटणे. दुसरी गोष्ट म्हणजे गाई खूप गाई केल्या म्हशी केल्या त्या अचानकच मरतात, किंवा अमावस्या पौर्णिमेलाच मरतात, किंवा अमावस्या पौर्णिमेला घरात आपल्या भांडणं लागतात, मुलामध्ये वडिलांमध्ये पटत नाही, नवरा बायकोची भांडणं होतात. तर शेजापाजारी दुश्मन खूप असतात, शेजापाजारांना अजिबात आपलं काही पटत नसतं. तर अशा गोष्टी सतत आपल्याबरोबर होत असतील तर ना, खरंच आपल्यावरती काय जादू किंवा काहीतरी होत आहे, किंवा घरात एकदम माणसाला वेड लागल्यासारखं होतं. असं म्हणजे खूप काही गोष्टी आहेत की अशा होतात. पण ह्या फक्त अमावस्या पौर्णिमा शनिवार अशा दिवशी खूप असा त्रास आपल्याला उद्भवायला लागतो, किंवा अचानक शेजारचं किंवा आपले दुश्मन असे एकदम येतात घरात आणि ते लगेच गेल्यानंतर आपल्यामध्ये भांडण चालू होतं, किंवा मुलाबाळामध्ये भांडण लागतं, किंवा काही कारण नसताना अगदीच हे पूर्णपणे म्हणजे खूपच घरात अत्यंत मोठं भांडण लागायला चालू होतं, किंवा शेजाऱ्यांशी भांडण लागतं. तर अशा गोष्टी ह्या होत असतात. तर अशा गोष्टी जर तुमच्याही घरात होत असतील तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी. तर त्यामध्ये तर बघा, आता मुलाचं किंवा वडिलांचं पटत नाही, तर अशा वेळेस काय करायचं, किंवा आता हे बंधू बाबा निघालेत बाहेर की खूप पैसे द्या, 20-20, 30-30, 40-40, कोणी लाख घेतं, किंवा आम्हाला अर्धा तोळा द्या म्हणतं. असे हे भामटे गुरु आहेत, तर त्यांना बळी पडू नका असं म्हणेन. आणि आपले हे सात्विक उपाय तुम्ही अवश्य करा, आणि तेही मनाने, प्रांजळ मनाने करा आणि श्रद्धा ठेवून करा, तर नक्कीच आपल्याला त्यात यश येईल. म्हणूनच मी तुमच्यापर्यंत हा सात्विक आणि अत्यंत असा छान असा उपाय आणलेला आहे. तर तुम्ही हा नक्की करून बघा. जर तुमच्या घरात आईवडिलांचं मुलाचं वडिलांचं पटत नसेल, कुणाला वेड्यागत करतंय, कुणाला कर्णीबाधा झालेली असेल, त्यांनी हा उपाय तर नक्कीच करा. तर उपाय काय आहे तर तुम्हाला सांगते की हा 7 शनिवार करायचा आहे. जर ज्या व्यक्तीला अशी कर्णीबाधाचे हे झालेले आहे ना, त्यांच्यावरून पाव किलो काळे उडीद घ्यायचे आहेत, ते शिजवायचे आहेत. पुन्हा एकदा ऐका, पाव किलो काळे उडीद घेऊन तुम्ही हे नोट करून घ्या, आणि तुम्ही हा उपाय त्या आजारी व्यक्तीवरून तुम्ही करू शकता. आणि हा सात्विक उपाय आहे. तर पाव किलो उडीद ते शिजवून घ्यायचे आहेत, आणि पानाची पत्रावळी असते त्यावर ठेवून द्यायचे आहेत. तसेच 3 लाडू तुम्ही बुंदीचे ह्या कशाचे हे घ्या, 3 लाडू. परत ना 5 प्रकारची मिठाई, पाव किलो, मग वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही आणू शकता.
मिठाई आणायची, दही, आळणी, भात, हळद कुंकू त्या भातावर टाकायचं. आणि स्वामी केंद्र जर तुमच्या जवळ असेल तर स्वामी केंद्रात जायचं, तिथला विभूती आणायची आणि ती विभूती त्या भातावरती, आळणी भातावरती, दही भातावरती पसरवायची आहे. त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे असं असं माझ्याबरोबर होतंय, माझ्यावरची करणी बाधा जी झालेली आहे, अशी प्रार्थना करून स्वामींना स्मरण करून आणून त्या भातावरती एक कापराची वडी जाळायची आहे. आणि ती कापुराची वडी जळल्यानंतर तो सगळा सामग्री, ती सगळी 7 वेळा आपल्या म्हणजे त्या व्यक्तीवरून उतरवायची आहे. जी आजारी बाधित व्यक्ती आहे, करणी बाधित व्यक्ती आहे, त्या व्यक्तीवरून किंवा उतरवायची आहे 7 वेळा. असं 7 शनिवार, डोक्यापासून ते पायापर्यंत 7 शनिवार तुम्ही हा प्रयोग करायचा आहे. आणि 7 शनिवार करून 7व्या शनिवारपर्यंत त्या माणसाला, त्या व्यक्तीला अगदीच फरक पडणारच. हा 7वे उपाय आहे आणि अगदी मनापासून करा. आणि तुम्ही हे साहित्य लिहून घ्या एका ह्याच्यावरती, व्हिडिओ ऐकत ऐकत, आणि मग पुन्हा तुम्ही हा उपाय करू शकता. तर यामुळे त्या व्यक्तीची कर्णिबाधा वगैरे झाली असेल तर सगळं काही त्याचं दूर होऊन हा उतारा तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. रस्त्याला वगैरे कुठंही ठेवू नका, दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नका. तर कृपया तुम्ही पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे, वाहत्या पाण्यामध्ये हा उतारा तुम्ही सोडून द्यायचा आहे. तर आता दुसरा मी उपाय सांगते की गाई म्हशी तुमच्या अचानक मरतात. तर अचानक मरतात म्हटल्यावरती ह्याच्यावर उपाय काय, तर 7 शनिवार, 7 अमावस्या, 7 शनिवार आणि 7 पौर्णिमा, असे 7 दिवस असं तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तो उपाय केल्यानंतर तुमच्या गाई म्हशी मरणार नाहीत अचानक. तर तुम्हाला काय करायचं आहे की आपल्या गावातील किंवा आपल्या आजूबाजूला मंदिर असतं की शनी मंदिर असतं किंवा मारुती रायांचं मंदिर असतं. तर तिथं मारुती रायांच्या तिथे तेल वाहतात. हे तर तुम्हाला माहिती आहे, काळे उडीद तेल, मीठ अगदीच वाहतात. तर तिथून ते तेल, जे चरणी वाहलेलं तेल असतं, ते तुम्ही एका बॉटल नेऊन त्या बॉटलमध्ये तेल आणायचं आहे. आणि हनुमंतरायांच्याच चरणाचं तेल तुम्ही ते घेऊन यायचं आहे. आणि हनुमंतरायांना प्रार्थना करा, हे हनुमंतराया, तो आमचा रक्षण करता आहे आणि तू आमचं जे हे आहे बाधित आणि ही करणी बाधेची जर बाजू असेल तर तुम्ही आमची ही सावरून न्या, तुम्ही साक्षात आमचं संरक्षण करा, तुम्ही आमचं कवच बनून राहा, अशी प्रार्थना करून आमचं जे हे काय होत आहे ते सगळं तुम्ही हे थांबवा आणि आमच्या पाठीमागे तुम्ही उभं राहा. तुमची सिद्ध शक्ती, बलवान शक्ती आमचं सुरक्षा कवच बना. तर असं म्हणून त्यांना प्रार्थना करून, हनुमंतरायांना प्रार्थना करून तुम्ही तिथलं तेल बॉटलमधून भरून आणायचं आहे. 4 मातीचे दिवे घ्यायचे आहेत. मातीचे दिवे घेऊन ते 4 दिवे आपण जिथं गाई गुरे बांधतो, गाई गुरांचा गोठा आहे, तिथं 4 ठिकाणी 4ही कोपऱ्यामध्ये ते दिवे लावायचे आहेत. त्यामध्ये तेल टाकून, हळदी कुंकू वाहून त्याच्यामध्ये तेल टाकून ते तेलाने जावं, दुसऱ्या कोणत्याही तेलाने नाही, तेच तेल पाहिजे आपल्याला. आणि ते प्रज्वलित करून प्रार्थना करून 7 शनिवार, 7 पौर्णिमा, 7 अमावस्या असा हा उपाय करायचा आहे. आणि त्या दिवशी पहिल्याच वेळेस तुम्ही 1.25 किलो 4ही ठिकाणी गूळ ठेवायचा आहे, 1.25 किलो. आणि 1.25 किलो ठेवल्यामुळे तो गूळ दुसऱ्या दिवशी तुम्ही तो उचलून प्रवाहित करायचा आहे पाण्याबरोबर. असा हा एवढाच खर्च आहे, बाकीचा काही खर्च नाही आहे. तुम्ही जे लोकांना भोंदूबाबांना 1 तोळा किंवा असं खूप काही मागण्या करतात ते, तर त्यांना देण्यापेक्षा तुम्ही हा उपाय अगदी साधा आणि सोपा उपाय आहे आणि अगदीच इझिली सामान मिळतं. तर 400-500 रुपयाच्या खर्चामध्ये तुमचा हा खर्च, हा उपाय, सात्विक उपाय हा
तुमचं नक्कीच तुम्हाला यश देणारा, नक्कीच तुम्हाला प्रभावशाली असा हा उपाय मी तुम्हाला सांगत आहे. तर तुम्ही तो करून नक्कीच पहा. तर तो प्रवाहित गूळ करायचा आहे आणि दिवे तसेच ठेवायचे आहेत. तर 7 अमावस्या, 7 पौर्णिमा आणि 7 शनिवार तुम्हाला हे करायचं आहे. प्रत्येक शनिवारी किंवा अमावस्याला तुम्ही ते तेल आणू शकता किंवा शनिवारीच तेल आणलेलं ठीक आहे. तर तुम्ही हे करायचं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे हे तुम्ही करू शकता. तर हे जेव्हा तुम्ही उपाय कराल त्यावेळेस तुम्हाला हळूहळू फरक जाणवेल आणि तुमचं भय, जे गुरं मरतात किंवा हे आपल्याला कर्णीबाधा झाली असं जे तुम्हाला जेव्हा हे तुम्ही कराल, जसं तुम्ही करत तुमच्या पौर्णिमा, अमावस्या, शनिवार वाढत जातील 3-4 होत जातील, तेव्हा तुम्हाला तो फरक दिसून येणार. आणि खूप इझी आणि खूप चांगला उपाय आहे आणि प्रभावशाली उपाय आहे. तर गावाकडच्या लोकांना खूप असा त्रास होत असतो. तर तुम्ही हा उपाय नक्कीच करा आणि अनुभव शेअर करा. तर श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक तर कराच आणि पुढेही मित्रमैत्रिणींना पाठवा. तर श्री स्वामी समर्थ.